चला आता शेतामध्ये खुरपायचे. आता आजचा जो व्हिडिओ आहे तो खुरपण्याचाच आहे. दिसतंय का तुम्हाला शेत? आणि हे आता आमची खुरपणी चाललेली आहे. शेतामध्ये पण येऊन काम करावं लागतं ना आम्हाला. हे बघा छान शेत आहे. बघा आमचा काळ्याच्या सोबत आजचा व्हिडिओ. काळ्या सुद्धा आलेला आहे सोबत शेतामध्ये. काळ्या येतो आणि मदत करतो तुडवण्यास, वावरामध्ये खड्डे बिड्डे पाडतो. चालायचंच, त्याची सोबत लागतेच. आम्ही दोघं आता सुरुवात करणार आहे. आता आजचं राहिलेलं काम खुरपायला सुरुवात करतोय. नुसतंच गड किल्ल्यावरती जाऊन पण जमणार नाही ना. शेतामध्ये पण काम केलं पाहिजे. शेतात काम करावं लागतंय. शेतामध्ये आता आमच्या सरांनी खुरपायला सुरुवात केलेली आहे आणि हा सारा आता तो रस्त्यापर्यंत खुरपत मला पण न्यायचा आहे. चला तर मग. आणि हे आहे आमचं याच्यामध्ये घेवडा, मुगी आणि काळेवाल आणि बरेच प्रकार केलेले आहेत. सगळं कडधान्य केले थोडं थोडं खाण्यासाठी. कारण आपण घरगुती ऑर्गॅनिक खाणं हे खूप महत्त्वाचं असतं. याला अजिबात कुठलीच फवारणी किंवा कुठलंच खत, रासायनिक खत वगैरे काहीच टाकलेलं नाही. त्याच्यामुळं हे आपल्याला सगळं ऑर्गॅनिकच मिळणार आहे. सगळं चांगलं मिळणार आहे खायला. याला आता शेंगा यायला पण सुरुवात झालेली आहे. याला कुठलाच रासायनिक खताचा आम्ही तरी वापर केला नाही. त्याच्यामुळं बाकीच्यांच्या तुलनेमध्ये आमच्या शेतातलं पीक जरा जास्त भरलेलं दिसत नाही, पण ते चांगले, आरोग्याला चांगले. त्याला जरी कमी शेंगा आल्या किंवा कमी प्रमाणामध्ये उत्पन्न निघालं तरी ते निश्चित चांगलं राहणार आहे खाण्यासाठी. कारण त्याच्यातून आपल्याला कुठलंच काही रासायनिक वगैरे आपल्या पोटात जाणार नाही. आपल्याला जे मिळणार आहे ते नैसर्गिक आणि सकस आणि चांगलं मिळणार आहे. चांगलं हे ज्या शेंगा वगैरे तयार होणार आहेत त्याला कुठलाच रासायनिक खतांचा वापर केलेला नाही. सगळ्यांनी आता म्हणजे प्रत्येकाने आपल्याला जर शेती असेल तर शेतामध्ये आपल्या स्वतःच्या थोडंसं कष्ट करून हे स्वतःसाठी असं काम करावं लागेल. सुट्टीच्या दिवशी शेतामध्ये येऊन थोडेसे कष्ट करावेच लागतील, जेणेकरून आपल्याला चांगलं सकस जे काही मिळणार आहे भाजीपाला म्हणा. किंवा आता हे मूग आहे, आम्ही मूग केलेला आहे. थोडासा काळावाल आहे, थोडा पांढरे घेवडा हा प्रकार आहे. त्यानंतर चवळी पण पेरलेली आहे. एक पाबार चवळीची आहे. अजून काय केलं आपण? चवळी, काळावाल, उडीद, त्याच्यानंतर मूग, एवढं सगळं आम्ही केलेलं आहे ह्या शेतामध्ये घरगुती खाण्यासाठी वर्षभर पुरेल इतकं. आणि याला कुठलंच खत नाही टाकलेलं. याला फक्त रासायनिक म्हणजे याला कोणत्याच खताचा वापर न करता हे पावसाच्या पाण्यावरती नॅचरल पद्धतीने आलेलं आहे पीक. आणि हे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलं आहे शेतामध्ये हे सगळं हिरवगार. प्रत्येकानं शेतीकडं वळालं पाहिजे. कोरोनामध्ये भरपूर शेतीनेच आपल्याला जगवले. कोरोनाच्या काळामध्ये भरपूर लोक स्वतःच्या शेतामध्ये भाज्या वगैरे करत होते. परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा मला असं वाटतं आपली जर शेती असेल तर आपण आपल्या शेतामध्ये असं प्रत्येकाने स्वतःला खाण्यापुरतं तरी भाजीपाला शेतामध्ये केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. आपल्याला जे हे रासायनिक खतं आता अलीकडं खूप त्याचा वापर केला जातो. भाज्या वगैरे, मेथी वगैरे सगळ्याच गोष्टीमध्ये खूप रासायनिक खतं वापरून त्या मेथीची भाजी ही 1 महिन्यामध्येच येते बघा. 1 महिन्याच्या आतच. त्याला एक तर सव्वा दीड महिना लागतो शेपू वगैरे येण्यासाठी. परंतु त्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचं लवकर वाढण्यासाठी वाढीची औषधं असतात. शेतकरी त्याचा वापर करतात नाईलाजाने. परंतु तरी शेतमालाला भाव मिळत नाही आहे. हे सगळं आपल्याला खूप आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याकडं जर शेती असेल
तर प्रत्येक मित्रमैत्रिणींनो आपण काय केलं पाहिजे शेतामध्ये आपल्या असं थोडीशी शेती म्हणजे थोडंसं असं घरगुती आपण सगळ्या भाजीपाला केला पाहिजे. मी गेल्या वर्षी जवळजवळ 20-25 प्रकारचा भाजीपाला केला होता, पण अजून ह्या वर्षी केलेला नाही आहे. आता पुन्हा सुरुवात करणार आहे. यावर्षी शेपूची भाजी, मेथी, कोथिंबीर, त्यानंतर हे सगळं कडधान्य वगैरे लावलेलं आहे. आणि मला आता याच्यानंतर मी सगळे शेतामध्ये ते सारे करून त्याच्यामध्ये ते सगळं घरगुती लावणार आहे. कारण की पावसाळ्यामध्ये खूप कीड पडते म्हणून आत्तापर्यंत नव्हतं अजून लावलेला भाजीपाला, पण ह्या पुढे सगळा भाजीपाला लावणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा व्हिडिओ शेअर केला जाईल. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा. चला आता मला तिथपर्यंत खुरपत जायचं आहे, त्याच्यामुळं मी आता खुरपायला सुरुवात करणार आहे. हे बघा समोर दिसते, त्या रस्त्यापर्यंत जायचं आहे. तेवढा एक सारा खुरपत न्यायचा आहे, कारण आत्ता तेवढंच काम होणार आहे आल्यावर. आता खूप उशीर झालेला आहे. बाय.